कोल्हापूर जिल्हा न्यायालयाच्या आवारात 7 मार्चला एका पक्षकार महिलेनं महिला वकिलाला मारहाण केल्याची घटना घडली होती. यानंतर वकील बांधवांनी एकत्र येत न्यायालयाच्या आवारात आंदोलन केलं होतं. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं गांभीर्यानं दखल घेत मागील सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरातील सुरक्षेबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला होता. आजची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील न्यायमूर्ती M.J. जामदार आणि न्यायमूर्ती P.S. पाटील यांच्या समोर झाली. या सुनावणीवेळी न्यायालयानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना न्यायालयातील सुरक्षेसंदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी न्यायालय परिसरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असल्याचं सांगितलं. जिल्हा न्यायालय परिसरात प्रवेशद्वारावर नव्यानं सुरक्षेच्या दृष्टीनं काही उपाययोजना कराव्या लागत असतील तर जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी यांची एक समिती तयार करून नव्यानं लागणाऱ्या साधन सामुग्रीची व्यवस्था करावी अशी सूचना न्यायालयानं केली. तसंच जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना देखील आपली कर्तव्य पाहून न्यायालयीन कामकाज पाहावं असं सांगितलं. आज सुनावणीला जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 17 एप्रिलला होणार आहे.